पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी सोलापुरात अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे। हे अधिवेशन रविवारी सकाळी 8:30 ते सायंकाळी 6 या वेळेत अक्कलकोट रोड गांधीनगर नजीकच्या मार्कंडेय शॉपिंग सेंटर इथल्या बोमड्याल मंगल कार्यालयात होणार आहे। 2 सत्रात हा कार्यक्रम होणार असून सकाळी 8:30 वाजता ध्वजारोहणाने अधिवेशनाची सुरुवात होणार आहे। सकाळी 9 वाजता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशनाचं उद्घाटन होणार आहे। यावेळी अखिल भारतीय पद्मशाली संघाचे गौरव अध्यक्ष श्रीधर सुंकरवार, अध्यक्ष कंदागटला स्वामी, जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार नरसाई आडम, ज्येष्ठ सहकार नेते सत्यनारायण बोल्ली, IAS अधिकारी P नरहरी, तेलंगणाचे माजी आमदार अनिल इरावर्ती, अखिल भारतीय पद्मशाली संघाचे उपाध्यक्ष प्रल्हाद सुरकुटवार, रामकृष्ण कोंड्याल, महासचिव गड्डम जगन्नाथ, कोषाध्यक्ष कोकुल्ला देवेंद्र, महासचिव वनम विश्वनाथ, अखिल भारतीय पद्मशाली संघ महिला विभागाच्या अध्यक्षा वनम दुष्यंतला, अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघाचे अध्यक्ष प्रतिमेश कोटे, अखिल भारतीय पद्मशाली संघ राजकीय विभागाचे अध्यक्ष बोला शिवशंकर, अखिल भारतीय पद्मशाली संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत गोणे, सामाजिक आणि वैवाहिक विभागाचे अध्यक्ष सतीश राखेवार, महासचिव अशोक श्रीमनवार, अखिल भारतीय पद्मशाली संघाचे सचिव व्यंकटेश जिंदम, महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष भूपती कमटम, तसंच प्रसिद्ध तेलुगू कलावंत वैभव सूर्या, मराठी सिनेसृष्टीत काम करणाऱ्या पद्मशाली समाजाच्या अभिनेत्री B अन्नपूर्णा यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। दरम्यान दुसऱ्या सत्रात पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हानिहाय आढावा घेण्यात येणार आहे। युवक आणि महिला संबंधी स्वतंत्रपणे चर्चासत्र होणार आहे। विविध विषयांवर चर्चासत्र ठेवून शेवटी महत्त्वाच्या ठरावांचं वाचन होणार असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं। या अधिवेशनात विविध मागण्यांचे ठराव करण्यात येणार असून महाराष्ट्रातील पद्मशाली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारनं महर्षी मार्कंडेय यांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं, याकरता 500 कोटींची तरतूद करावी, या मुख्य मागणीचा ठराव देखील या अधिवेशनात करण्यात येणार आहे। अधिवेशनात समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष महेश कोटे, तसंच पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूर, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली युवजन संघ, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघ, पद्मशाली शिक्षण संस्था, पद्मशाली युवक संघटना यांच्या वतीनं करण्यात आलंय। आणि याच्यासाठी सकाळी 8:30 वाजता पहिल्यांदा आमचं झेंडावंदन होईल आणि 9 वाजता सुशीलकुमार शिंदे आणि प्रणितीताई यांच्या हस्ते उद्घाटन अधिवेशनाचं होईल। ते बोलतील आणि मग त्यांना अप्रूव्हल द्यायचं असल्यामुळे पुढचं अधिवेशन आम्ही सगळं कंटिन्यू करू। हे अधिवेशन सत्र 1, सत्र 2 आणि त्याच्यानंतर महिला विंगचं आणि युवकांचं हे वेगवेगळं त्याचे चर्चा होईल, चर्चासत्र होतील आणि त्या चर्चासत्रातून ज्या मागण्या जे लोक बाहेरचे येतील त्याचा सगळा आढावा घेऊन शेवटी शासनाला हे करण्यासाठी तसे ठराव मांडले जातील आणि त्या ठरावाचा पाठपुरावा समाज करेल। या पत्रकार परिषदेला पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे सरचिटणीस दयानंद मामड्याल, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारे, विश्वस्त मुरलीधर अरकाल, महांकाळ एल्दी संतोष सोमा, अंबादास बेंगी, अशोक इंदापुरे, प्रतिमेश कोटे आदींची उपस्थिती होती।